नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू PSIR बाय संकेत सर. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की UPSC किंवा MPSC मेन्सचं उत्तर लेखन करताना उत्तराचा मुख्य भाग कशा प्रकारे तुम्हाला लिहायचा आहे, कशा प्रकारे तयार करायचा आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बॉडी म्हणतो, ती कशा प्रकारे 6 ते 7 मिनिटात तुम्ही तयार केली पाहिजे. प्राचीन भारताचा इतिहास स्पेसिफिकली यावरती प्रश्न येईल, त्याचा मुख्य भाग कसा तयार करायचा, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना कशा प्रकारे लिहायची त्यासाठी एक फिक्स स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं होतं, राईट. तर ह्या व्हिडिओमध्ये सेम त्याचप्रमाणे मुख्य भाग तयार करण्यासाठी मी तुम्हाला एक थिंकिंग टूलकिट प्रोव्हाइड केलेली आहे. आता हे थिंकिंग टूलकिट काय आहे बघा. मुख्य भाग जो असतो तो तुमच्या उत्तराचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो, जे लिहिताना आपल्याला वेगवेगळ्या डायमेन्शन्सचा विचार करायला लागतो. एक पर्टिक्युलर थॉट प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागते, जेणेकरून जो वाचणारा आहे, जो चेक करणार आहे, त्याला तुमच्या उत्तरामध्ये एक फ्लो दिसला पाहिजे. कोणता पॉइंट खाली असेल, कोणता पॉइंट वर असेल, हे तुम्हाला कळालं पाहिजे. त्या वाचणाऱ्याला सुद्धा कळालं पाहिजे. तर ही थिंकिंग टूलकिट जी आहे, ही तुम्हाला हे सगळं फॉलो करण्यामध्ये हेल्प करणार आहे. हे टूलकिट बघण्याआधी आपण बघूया की मुख्य भाग एक्झॅक्टली असतो काय, बॉडी कशाला म्हणतात. कोणताही सब्जेक्ट असू दे, कोणताही प्रश्न असू दे, त्या उत्तराचा मुख्य भाग म्हणजे काय असतो हे आपण बघूया. बघा, ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की इंट्रोडक्शन जे आहे ते तुमच्या प्रश्नाचं किंवा तुमच्या उत्तराचं काय असतं, एक ओपनिंग स्टेटमेंट असतं, राईट. ओपनिंग स्टेटमेंट. त्याच प्रकारे मुख्य भाग किंवा बॉडी आपण ज्याला म्हणतो ते तुमच्या उत्तराचा काय असतो, मेन पार्ट असतो. ठीक आहे. आता मेन पार्ट म्हणजे काय, की जिथे तुम्ही तुमच्या उत्तराला, तुमच्या प्रश्नाला ॲड्रेस करता. ॲड्रेस म्हणजे कसं, की तुमच्या उत्तराने जी काही मागणी केलेली आहे, तुमच्या उत्तराची जी काही मुख्य मागणी आहे, तिला तुम्ही या मुख्य भागामध्ये काय करता, फुलफिल करता. एक्झॅक्टली प्रश्न काय विचारतो आहे, त्याचं एक्झॅक्ट आन्सर या मुख्य भागामध्ये तुम्ही लिहिलेलं असतं. आता इंट्रोडक्शन काय होतं आपण बघितलं, की एक ओव्हरऑल तुम्ही सांगता, की समोर तुम्ही तुमच्या उत्तरात काय लिहिणार आहात. मुख्य भाग काय करतो, की जो प्रश्न आहे एक्झॅक्टली त्याचं उत्तर तुम्ही या मुख्य भागामध्ये लिहिता, राइट. आता टॉपर्स मुख्य भाग लिहिताना एक फॉर्मॅट यूज करतात. टॉपर्स जे आहेत ते एक फॉर्मॅट यूज केलेला असतो त्यांनी स्पेसिफिकली, राइट. तो फॉर्मॅट काय आहे आपण बघूया. बघा, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे तुमच्या समोर एक प्रश्न आहे, राइट. आता त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आपण काय करतो सगळ्यात आधी, की प्रस्तावना लिहितो, राइट. त्यानंतर मुख्य भाग आणि सगळ्यात शेवटी निष्कर्ष असतो. आता प्रस्तावना लिहिण्यासाठी तुम्हाला एक फिक्स स्ट्रक्चर मी प्रोव्हाईड केलेलं आहे. मुख्य भाग लिहिताना बघा काय करायचं असतं, की तुम्हाला तुमच्या समोर दिसतंय स्पेसिफिकली मी 2 गोष्टी तुम्हाला प्रोव्हाईड केलेल्या आहेत. एक म्हणजे हेडिंग्स आणि दुसरं म्हणजे त्या हेडिंग्सला एक्सप्लेन करण्यासाठी त्याच्या खाली काय असतात, सब पॉइंट्स असतात, राइट. ते सब पॉइंट्स किती असतात, कमीत कमी 4 ते 5 सब पॉइंट्स असतात. प्रत्येक शीर्षकाखाली, प्रत्येक हेडिंग खाली हे सब पॉइंट तुम्हाला लिहावे लागतात. आता जरुरी नाही की ते 2च असतील. मी ते फक्त जागा जेवढी आहे तेवढे मॅनेज केले 2. तुमच्या प्रश्नामध्ये जी काही मागणी असेल त्या मागणीला पूर्ण करण्यासाठी जितके पण हेडिंग्स किंवा सब हेडिंग्स लागतील त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला काय सांगतोय, की तुम्हाला हेडिंग्स आणि सब पॉइंट्स हा फॉर्मॅट तुम्हाला यूज करायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला जो पॅराग्राफ असतो, आपण जो जशी गोष्ट लिहितो, त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर लिहायचं नाहीये. तुम्हाला हा फॉर्मॅट फॉलो करायचा आहे मुख्य भाग लिहिताना. जिथे सगळ्यात आधी तुमचं शीर्षक येईल आणि त्या शीर्षकाला एक्सप्लेन करण्यासाठी तुमचे खाली 4 ते 5 काय येतील, सब पॉइंट्स येतील. असेच 2 ते 3 तुमचे काय असतील, शीर्षक सुद्धा असतील. त्या शीर्षकाखाली फक्त सब पॉइंट्स नसून तुमचे उपशीर्षक म्हणजे ज्याला आपण सब हेडिंग्स म्हणतो, ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता हे सगळं तुमच्या प्रश्नावरती अवलंबून आहे, की कशा प्रकारचा प्रश्न आहे, मागणी काय आहे प्रश्नामध्ये. तर ही उत्तर रचना तुम्हाला फॉलो करायची आहे मुख्य भाग लिहिताना. हा हा फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा आहे. आता सगळ्याच सब्जेक्टसाठी, सगळ्याच विषयांसाठी मी तुम्हाला हे सगळं सांगतो आहे. त्याचप्रमाणे मुख्य भाग लिहिताना कोणती काळजी घ्यायची आहे, कोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहेत बघा. सगळ्यात पहिली टिप, तुम्हाला प्रिसाईज आणि कन्साईज राहायला लागणार आहे तुमच्या उत्तरामध्ये. म्हणजे काय, की कमीत कमी शब्दांमध्ये, कमीत कमी ओळींमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करायची आहे. हे मी तुम्हाला इंट्रोडक्शन लिहिताना सांगितलं होतं. दुसरी टिप काय असणार आहे, की हेडिंग्स आणि सब पॉइंट फॉर्मॅटचा तुम्हाला वापर करायचा आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आताच दाखवलं, राइट. तिसरी जी टिप आहे, बघा, सोपी आणि स्पष्ट भाषेचा वापर तुम्हाला करायचा आहे. तुम्ही कितीही कॉम्प्लेक्स भाषा वापरली, कितीही तुम्ही मोठे-मोठे शब्द वापरलेत, परंतु तुम्ही क्लिअरच नाहीये, की तुमचा पॉइंट काय आहे, तर वाचणाऱ्याला ते कळणार नाही आणि तुम्ही इम्प्रेस करण्याच्या नादात तुमचे मार्क गमावून बसणार, राइट. तर त्यामुळे तुम्हाला सोपी आणि स्पष्ट भाषा यूज करायची आहे. नंतरची टिप जी आहे ती म्हणजे अस्पष्ट आणि वेग ज्याला आपण म्हणतो ती वाक्य टाळायची आहेत.
म्हणजे काय वेग सेंटेन्सेस म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रश्नामध्ये चंदेला साम्राज्य दिलेलं आहे. ठीक आहे. चंदेला साम्राज्य, राइट? आणि या साम्राज्याबद्दल तुम्हाला एक ओळ लिहायची आहे तुमच्या उत्तरामध्ये. आता वेग सेंटेन्स कसं असणार, की चंदेला साम्राज्याने कलेमध्ये योगदान दिलेलं आहे किंवा कलेला प्रोत्साहन दिले चंदेला साम्राज्याने. ही तुमची ओळ झाली. आता ही काय झाली? एकदम वरवरची ओळ झाली. स्पेसिफिकली कशात त्यांनी योगदान दिलं हे तुम्हाला सांगता नाही येते. त्यामुळे हे काय झालं, एक वेग सेंटेन्स झालं, एक अस्पष्ट सेंटेन्स झालं. वाचणाऱ्याला हे कळालं पाहिजे, की तुम्ही प्रत्येक पॉइंटबद्दल क्लिअर आहात. तुम्ही वेग सेंटेन्सेस टाळत आहात. स्पेसिफिक सेंटेन्स, स्पेसिफिक वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. आता हेच वाक्य, हेच वेग सेंटेन्स मी स्पेसिफिकली कसं लिहिणार, की चंदेला साम्राज्याने शिल्पकलेला प्रोत्साहन दिले. उदाहरणार्थ खजुराहो टेम्पल, खजुराहो मंदिर ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तुम्ही काय केलं, की एकीकडे तुम्ही सांगितलं, की कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या कलेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्याबद्दलचं तुम्ही योगदान आहे, उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय केलंय, एक स्पष्टता त्यांना दाखवलेली आहे त्या वाचणाऱ्याला. म्हणजे त्याला एक कन्व्हिनियन्स प्रोव्हाईड झालेला आहे, की ओके, ह्याला सगळं माहिती आहे चंदेला साम्राज्याबद्दल, राइट? ह्याच्यानंतरची टिप काय असेल, की फक्त आवश्यक असल्याचंच तुम्ही डायग्राम्सचा वापर करा. खूप महत्त्वाची टिप आहे, की मुलं काय करतात, इम्प्रेस करण्याच्या नादात डायग्राम कोणत्याही प्रश्नात काढून टाकतात. तसं न करता तुम्हाला आवश्यक असल्याचंच काढायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगेन, जर प्रश्न आहे वास्तुकलेवरती, ठीक आहे. आता वास्तुकलेवरती प्रश्न आहे, तर तुम्ही ऑब्व्हियसली जे मंदिर आहेत, नॉर्थ किंवा साउथ त्याच्याबद्दल माहिती द्याल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम्स काढणं खूप जरुरी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही दाखवाल, की ओके, हे मंदिर आहे, या मंदिराचा हे मंडपम आहे, याला गोपुरम म्हणतात, याला कळस म्हणतात, याला गाभा म्हणतात. तर हे दाखवण्यासाठी तुम्हाला डायग्राम्स काढणं गरजेचं आहे. परंतु प्रश्न जर आहे समजा लिटरेचर, ज्याला आपण साहित्य म्हणतो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय डायग्राम काढणार? पुस्तकाची डायग्राम तर काढणार नाही तुम्ही. तर त्यामुळे मुलांनी, स्टुडंट्सनी डायग्राम्स जे आहे, डायग्रामचं जे प्रकरण आहे सगळं ते व्यवस्थित हँडल करायला पाहिजे. डायग्राम्स आवश्यक असल्यासच त्याचा वापर करावा, राइट? नंतरची टिप काय, की नेहमी बहुआयामी दृष्टिकोन तुम्ही उत्तर लिहिताना ठेवायला पाहिजे. म्हणजे काय, बहुआयामी म्हणजे काय? मल्टी डायमेन्शनल व्ह्यू. वाचणाऱ्याला हे नाही वाटलं पाहिजे, की तुम्ही एकच पॉइंट बऱ्याचदा एक्सप्लेन केलेला आहे किंवा एकाच पॉइंटवर तुमचं सगळं उत्तर आहे. वेगवेगळे दृष्टिकोन तुम्ही मांडायला पाहिजे प्रत्येक वेगवेगळ्या पॉइंटवरती. ते कोणते दृष्टिकोन असणार आहे, कशाप्रकारे यूज करायचं ह्यावरतीच आपला सगळा व्हिडिओ आजचा बेस आहे. आता हे सगळं झालं, हे जे तुम्हाला मुख्य भाग काय आहे किंवा स्ट्रक्चर काय वापरायचं, कोणता फॉर्मॅट यूज करायचा किंवा हे काळजी कोणती घ्यायची, हे सांगितलं ओव्हरऑल सब्जेक्टसाठी. कोणत्याही सब्जेक्टसाठी मुख्य भाग लिहिताना तुम्ही हे वापर करू शकता. परंतु स्पेसिफिकली जर तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास यावरती प्रश्न आलाय आणि त्याच्या उत्तराचा मुख्य भाग तुम्हाला तयार करायचा आहे, तर कसं तयार करायचा, कोणते डायमेन्शन्स यूज करायचे आहेत, कशाप्रकारे विचार करायचा आहे, यासाठी थिंकिंग टूलकिट मी तुम्हाला एक प्रोव्हाईड केलेली आहे. आता ती आहे काय बघा. स्पेसिफिकली थिंकिंग टूलकिट म्हणजेच काय, की उत्तर लिहिताना, मुख्य भाग लिहिताना काय विचार करायचा आहे. तुमच्या डोक्यात हा प्रश्न नाही आला पाहिजे, की मी आता या ओळीनंतर काय लिहायला पाहिजे. असा जर प्रश्न येत असेल, तर तुम्ही प्रिपरेशन केलेली नाही, प्रॅक्टिस केलेली नाही आणि तुमचं 6 ते 7 मिनिटात मुख्य भाग लिहून होणार नाही. त्यामुळे तुम्हाला एक ईज प्रोव्हाईड करावा, त्यासाठी ही टूलकिट मी तयार केलेली आहे. सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय फॉलो करायची आहे, की तुम्हाला प्रश्नाला डिकोड करायचं आहे. का डिकोड करायचं आहे? मी तुम्हाला सांगितलंय, मुख्य भाग लिहिताना तुम्हाला 2च गोष्टी लागतात. कोणत्या? एक म्हणजे हेडिंग्स आणि दुसरं म्हणजे त्याला एक्सप्लेन करण्यासाठी त्याचे सब पॉइंट्स, राइट? तर हेडिंग्स मिळवण्यासाठी, राइट? हेडिंग्स किंवा सब हेडिंग्स त्याचे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? प्रश्नाला डिकोड करायला लागेल. आता प्रश्नाला डिकोड कसं करायचं ह्यावरती आपण डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही जाऊन पाहू शकता. परंतु शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं, तर डिकोड करताना प्रश्नाला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्नालाच प्रश्न विचारायचे आहेत. आता ते कसं करायचं? फॉर एक्झाम्पल प्रश्न आहे, की चंदेला साम्राज्याचं कला व स्थापत्य कलेमध्ये योगदान सांगा किंवा चर्चा करा. हा तुमचा प्रश्न आहे टोटल. तर माझ्या डोक्यामध्ये पहिला प्रश्न काय आला वाचताना, की चंदेला साम्राज्याचं कलेमध्ये काय योगदान आहे? हे माझं काय होईल? पहिलं हेडिंग होईल. आणि चंदेला साम्राज्याचं स्थापत्य कलेमध्ये काय योगदान आहे? हे माझं दुसरं हेडिंग होईल. इथे माझे हेडिंग्स तयार झाले. आता जेव्हा मी कलेचं योगदान लिहील, त्याच्या खाली मी माझे सब हेडिंग्स लिहील, की माझं चंदेला साम्राज्याचं लिटरेचर म्हणजे साहित्यामध्ये काय योगदान आहे? त्यानंतर नृत्यामध्ये काय योगदान आहे? चित्रकलेत काय योगदान आहे? हे सगळं मी काय लिहील? वास्तुकलेत काय योगदान आहे? हे सगळे काय असतील? माझे सब हेडिंग्स असतील. तर जसे माझे हेडिंग्स तयार झाले, तसेच माझे सब हेडिंग्स सुद्धा तयार झाले. फक्त मी काय केलं? प्रश्नाला प्रश्न विचारला. वाचतानाच माझ्या डोक्यात हे प्रश्न आले. तेच तुमचे काय असतात? हेडिंग्स असतात.
दुसरी एक ट्रिक की तुमच्या समोर जर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये काय, कशाला अशा प्रकारचे शब्द विचारलेले नाहीयेत. तर त्याला तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे WH टाइपमध्ये. म्हणजे स्टेटमेंट बेसला तुम्हाला WH टाइप क्वेश्चनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. ज्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नाची डिमांड समजते, राइट? परंतु जे प्रश्न आपले प्राचीन भारताच्या इतिहासावरती आहेत, ते खूप सोपी असतात. तिथून तुम्हाला हेडिंग्स कळायला काहीच प्रॉब्लेम जाणार नाही. त्याला डिकोड करायला काहीच प्रॉब्लेम जाणार नाही. तर ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. आता हेडिंग्स तर झाले काढून. त्याच हेडिंग्सला एक्सप्लेन करण्यासाठी जे सब पॉइंट्स आपल्याला लागतात, त्यासाठी काय करायचंय? बघा, प्रत्येक हेडिंग्स आपण काढू तर शकतो. परंतु आता त्याच्याखाली लिहायचं काय? किंवा एखादा पॉइंट आपण लिहिलाय, दुसरा पॉइंट काय लिहायचा? तिसरा पॉइंट काय लिहायचा? याच्यावरती आपण विचार करतो आणि ह्याच्यातच आपला टाईम जातो. त्यासाठी सुद्धा एक स्पेसिफिक स्ट्रक्चर एक फ्रेमवर्क मी तुम्हाला प्रोव्हाईड करतो आहे. त्यामुळे सब पॉइंट्स लिहिण्यासाठी हे फ्रेमवर्क तुम्हाला वापरायचं आहे. आता हे फ्रेमवर्क काय तुमच्या समोर आहे बघा. सगळ्यात आधी शीर्षकाखाली जो तुमचा पॉइंट असेल, तो असेल स्वरूप. म्हणजे काय, की हेडिंगमध्ये जी पण कोर आयडिया दिलेली असेल, त्याचं स्वरूप काय? त्याच्यानंतर त्याचा दुसरा जो सब पॉइंट असेल, त्याचं उदाहरण काय असेल? त्याचा परिणाम काय झाला? त्यानंतर तुलना सांगायची आहे किंवा म्हणजे ज्या साम्राज्याबद्दल प्रश्न आहे, ज्या कोर आयडियाबद्दल प्रश्न आहे, त्याची तुलना तुम्हाला करायची आहे त्याच्या आधीच्या साम्राज्याशी किंवा त्याच्या समांतर असलेल्या साम्राज्याशी किंवा नंतरचा जो काळ आहे, त्याच्याशी तुम्हाला तुलना करायची आहे किंवा सातत्य तुम्हाला सांगायचं आहे. सगळ्यात शेवटचा पॉइंट ज्यामध्ये काय करणार तुम्ही, की ज्या काळात योगदान दिलं गेलं, त्याची वैशिष्ट्ये कशाप्रकारे प्रचलित आहेत आजच्या आधुनिक भारतामध्ये, हे तुम्हाला सांगायचं आहे. आता हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगितलं, की कशा प्रकारचे डायमेन्शन्स तुम्हाला यूज करायचे आहेत, राइट? हे आपण जरा आता डिटेलमध्ये बघूया. बघा, तुमचे हेडिंग्स काढून झालेले आहेत, राइट? 2 किंवा 3 तुमचे हेडिंग्स आलेले आहेत. सब पॉइंट्स हेडिंग्स आलेले आहेत. आता त्याच्या खाली तुम्हाला सब पॉइंट्स लिहायचे आहेत. तुम्हाला विचार कसा करायचा आहे ते बघा. सगळ्यात आधी तुम्हाला विचार करायचा आहे, की नेचरबद्दल, स्वरूपबद्दल, राइट? की नेमकं शीर्षकामध्ये तुमच्या जे काही दिलेली आहे कोर आयडिया. फॉर एक्झाम्पल आपण इथे कोर आयडिया घेतली कला, की चंदेला साम्राज्याचं कला क्षेत्रात काय योगदान होतं, राइट? तर कला ही तुमची काय झाली? कोर आयडिया झाली. त्या कोर आयडियाचं, त्या कलेचं स्वरूप काय असेल? हे तुम्हाला लिहायचं आहे पहिल्या सब पॉइंटमध्ये, त्या शीर्षकाखाली. म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारायचे आहेत, की ते काय होते? ती कला काय होती? त्याच्याबद्दल तुम्हाला एक स्पेसिफिक स्टेटमेंट लिहायचं आहे. म्हणजे आपण नेमकं काय करतोय स्वरूप लिहिताना? एकतर त्याला डिफाईन करतोय किंवा ते कोणत्या क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं? कलेच्या कोणत्या क्षेत्रामध्ये योगदान दिलं? फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपल्या चंदेला साम्राज्याने शिल्पकलेमध्ये योगदान दिलं. तर मी ते क्षेत्र मेन्शन करतोय किंवा त्या कलेची वैशिष्ट्ये मी सांगतो आहे. राइट? किती किती उत्कृष्ट होती, कोणत्या दर्जाची होती, हे मी सांगतोय माझ्या स्वरूपमध्ये, पहिल्या माझ्या सब पॉइंटमध्ये. हे काय काय झालं तुमचा हा पहिला सब पॉइंट झाला. दुसरा सब पॉइंट काय असेल तुमचा? दुसरा पॉइंट काय असेल, की तुम्ही जे स्वरूपमध्ये लिहिलेलं आहे, डिफाईन केलेलं आहे किंवा जे क्षेत्र लिहिलेली आहेत किंवा जी वैशिष्ट्ये लिहिली आहेत, एकाच लाईनमध्ये तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे, राइट? तर त्याच्याबद्दल काहीतरी एक ठोस पुरावे तुम्हाला मांडायचे आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही काही साहित्याबद्दल लिहिलंय. साहित्य हे तुमचं काय आहे? शीर्षकमध्ये कोर आयडिया आहे. तर ती लिपी कोणती वापरली गेलेली आहे? खारोष्टी लिपी आहे की ब्राह्मी लिपी आहे? शिलालेख, अशोकावरती प्रश्न असेल तर शिलालेखबद्दल तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे. लाइक स्मारके कोणती बांधलेली आहेत? प्रवासी वर्णन म्हणजेच भारतामध्ये जे प्रवासी येऊन गेलेले आहेत, जे ट्रॅव्हलर्स येऊन गेलेले आहेत, चायनीज किंवा अरब ट्रॅव्हलर्स ज्याला आपण म्हणतो. त्यांनी जे वर्णन केलं, त्याची उदाहरणं तुम्हाला सांगायची आहेत. ह्या सगळ्या बघा, हे एक-एकच ओळी आहेत. एक-एक सब पॉइंट मी तुम्हाला सांगतोय कशाप्रकारे यूज करायचा आहे. तिसरा पॉइंट काय असेल आपला? परिणाम किंवा प्रभाव. म्हणजे शीर्षकामध्ये जो कोर आयडिया आहे, कला, ही आपली कोर आयडिया आपण फॉर एक्झाम्पल घेतली. त्याचा परिणाम किंवा प्रभाव कशाप्रकारे झाला, ठीक आहे? तर कोणता परिणाम असेल तो? तर राजकीय परिणाम कसा झाला? सामाजिक परिणाम कसा झाला? आर्थिक, सांस्कृतिक किंवा तांत्रिक परिणाम कसा झाला कलेचा, ठीक आहे? त्या राज्यावरती किंवा त्या प्रजेवरती, त्या सोसायटीवरती कसा झाला हे तुम्हाला सांगायचं आहे. चौथा पॉइंट काय असेल तर तुम्हाला तुलना करायची आहे. म्हणजेच जे साम्राज्य प्रश्नामध्ये मेन्शन केलेलं आहे, त्याच्या पूर्वीच्या साम्राज्याने काय योगदान केलं कलेमध्ये. बघा, हे कोर आयडिया तुम्हाला सोडायची नाहीये. कलेमध्ये काय योगदान केलंय हे तुम्हाला सांगायचंय. ह्याच्याशी तुम्हाला तुलना करायची आहे. जो साम्राज्य दिलेलं आहे तुमच्या प्रश्नामध्ये, त्यानंतर त्याच्या नंतरच्या काळाशी. म्हणजे साम्राज्य दिलेलं आहे चंदेला, तर चंदेलाच्या नंतरचे काळ जे आहेत, त्यांनी काय योगदान केलं कलेमध्ये, ही तुलना तुम्हाला मांडायची आहे. किंवा समांतर म्हणजेच कंटेम्पररी. आता चंदेला साम्राज्याशी कंटेम्पररी किंवा समांतर कोणते होते? गुर्जर प्रतिहारा झाले, गझनवीड झाले. त्यांनी कलेमध्ये काय योगदान केलं, ह्याची तुलना तुम्हाला मांडायची आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला एक पॉइंट लिहायचा आहे. तर इथं तुमचे 4 पॉइंट झालेत. सगळ्यात शेवटचा पॉइंट काय असेल तुमचा, की तुम्ही एक सातत्य सांगाल.
कंटिन्युटी सांगाल. म्हणजे जे काही चंदेला साम्राज्याने कला क्षेत्रामध्ये योगदान दिलं किंवा त्याची वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितली आहेत, ती आधुनिक भारतामध्ये कशी प्रचलित आहेत. म्हणजेच लिगसी तुम्हाला मांडायची आहे. तर हे सगळे पॉइंट जे तुम्हाला सांगितले, सगळे काय आहेत? हे डायमेन्शन्स आहेत. ह्याच्यावरती तुम्हाला विचार करून तुमचा पॉइंट तयार करायचा आहे. म्हणजे तुमचे एका एका शीर्षकाखाली, एका हेडिंग खाली तुमचे किती पॉइंट तयार झाले? 5 पॉइंट तयार झाले. तुम्हाला विचार करायची गरज नाही, की ह्याच्यानंतरचा पॉइंट आता मी काय लिहू, राइट? प्रत्येक शीर्षकाखाली हे 5 पॉइंट तुमचे आलेच पाहिजे. आता आपण हा जो तिसरा पॉइंट बघितला, परिणाम आणि प्रभाव, राइट? कधी-कधी काय होतं, की ह्याच्यावरतीच एक वेगळं शीर्षक बनून जातं. तर तेव्हा ह्याचा उपयोग कसा करायचा? ह्या डायमेन्शनचा उपयोग कसा करायचा? बघा, याला अजून आपण डिटेलमध्ये बघू. आता कोणत्याही प्रभाव अंतर्गत लिहिताना, म्हणजे आता तुम्ही समजा कलेचा प्रभाव लिहिताय. कलेचा प्रभाव, बरोबर? किंवा कला आहे किंवा फॉर एक्झाम्पल अजून धर्म आहे, राइट? अशा प्रकारचे काही कोर आयडियाज तुमच्या शीर्षकामध्ये आहेत आणि त्याचा प्रभाव तुम्हाला लिहायचा आहे. तर सगळ्यात आधी मी प्रभाव लिहिताना कोणता विचार करेल, की राजकीय प्रभाव काय पडला, बरोबर? कशावरती? तर राज्यावरती. जी काही कोर आयडिया मेन्शन केलेली आहे, धर्म किंवा कला, त्याचा राजकीय प्रभाव कसा पडला? हे लिहिताना मी कोणत्या गोष्टींचा विचार करेल? राजकीय प्रभाव कसा पडला? हे लिहिताना कोणत्या गोष्टीचा मी विचार करेल? तर राज्य निर्मितीवर कशाप्रकारे प्रभाव पडला धर्माचा किंवा कलेचा. शासन किंवा प्रशासनावर कसा प्रभाव पडला धर्माचा. राजकीय विस्तार करताना धर्माचा काय प्रभाव पडला. फॉर एक्झाम्पल अशोकाचं राज्य होतं. त्यांनी धर्माचा उपयोग करून त्याचा राजकीय विस्तार केला. हा काय झाला, एक राजकीय प्रभाव झाला. बरोबर, तुम्ही एक राजकीय प्रभाव सांगताय, राइट? त्याचप्रकारे सामाजिक प्रभाव जर तुम्हाला लिहायचं असेल तर कोणत्या गोष्टींचा तुम्ही, कोणत्या डायमेन्शन्सचा तुम्ही विचार कराल, की जातीवरती काय प्रभाव झाला, ती अधिक दृढ झाली की फ्लेक्सिबल झाली, महिलांवरती काय प्रभाव झाला, त्यांना फ्रीडम मिळालं त्या साम्राज्यामध्ये किंवा त्या धर्मामध्ये, की नाही मिळालं किंवा कमी मिळालं, राइट? शहरी आणि ग्रामीण जीवनावर काय परिणाम झाला, शिक्षण काय होतं, लिटरसी वाढली की कमी झाली, काय प्रभाव झाला. अशा प्रकारच्या डायमेन्शन्सचा उपयोग करायचा आहे. अशा प्रकारच्या डायमेन्शन्सचा मला विचार करायचा आहे. हे पण पुढचे त्याचप्रमाणे आहेत. फॉर एक्झाम्पल अगेन आर्थिक घेतलं तर शेतीवरती, व्यापारावरती काय परिणाम झाला, कर आकारणी कशा प्रकारची झाली, जेव्हा धर्म त्या याच्यावर प्रभाव पाडत होता, आर्थिक प्रभाव पाडत होता, नाणी, हस्तकला उत्पादन, या सगळ्यांचा काय करायचं तुम्हाला विचार करायचा आहे, जेव्हा काही कोर आयडिया तुमच्या प्रश्नामध्ये किंवा शीर्षकामध्ये दिलेली असणार आहे, राइट? आता हे झालं प्रभाव. ह्याच्या आधी आपण बघितले, की मुख्य भागामध्ये शीर्षकासाठी कोणते तुम्हाला सब पॉइंट्स यूज करायचे आहेत, कोणते डायमेन्शन्स यूज करायचे आहेत. तर ह्यानंतर मी तुम्हाला एक ॲप्लिकेशन सांगतोय, की आतापर्यंत आपण जे पण बघितले, राइट? हे जे डायमेन्शन्स तुम्हाला यूज करायचे किंवा प्रभाव तुम्हाला यूज करायचे आहे, कशाबद्दल विचार करायचा आहे, या सगळ्याचं एक ॲप्लिकेशन आपण आता बघूया. बघा, फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर प्रश्न आहे, की गुप्ता वारसा जो आहे, त्याला सुवर्णयुग म्हणतात. चर्चा करा. हा तुमच्यासमोर प्रश्न आहे. गुप्ता वारसा आहे, त्याला सुवर्णयुग म्हटलं गेलेलं आहे. चर्चा करा. हा तुमच्यासमोर सिंपल प्रश्न आहे. आता ह्याचं हेडिंग जर काढायचं झालं, माझ्यासमोर काय प्रश्न आहे डोक्यात, की नेमकं सुवर्णयुग का म्हटलं गेलं? काय योगदान आहे गुप्तांचं आपल्या भारतीय वारशामध्ये, राइट? हे पहिलं हेडिंग माझं असेल आणि मला असं वाटतं, की हे एकच हेडिंग तुमचं असणार आहे, योगदान. योगदान, राइट? हे तुमचं हेडिंग असणार आहे. कशातलं योगदान? तर कलेतलं योगदान, राइट? कला किंवा आपण ज्याला म्हणतो वास्तुकला किंवा स्थापत्यकला आपण ज्याला म्हणतो, राइट? तर योगदान हे तुमचं काय झालं? मेन हेडिंग झालं आणि कला, वास्तुकला किंवा साहित्य किंवा नृत्य हे काय झाले तुमचे सब हेडिंग झाले. काय म्हणतात त्याला उपशीर्षक झाले, राइट? तर अशाच प्रकारचं एक शीर्षक आपण घेतलेलं आहे, की साहित्यात गुप्तांचं काय योगदान होतं? एक आपण ॲप्लिकेशन करण्यासाठी एक शीर्षक घेतलेलं आहे, की आपल्याला जे आपण आता पॉइंट्स बघितले, डायमेन्शन्स बघितले, त्याचा आपल्याला उपयोग कसा करायचा आहे बघा. आता ह्या हेडिंगमध्ये तुमची कोर आयडिया काय आहे? साहित्य. आपण कशाबद्दल बोलणार आहे? कशाचं योगदान सांगणार आहे? साहित्याचं योगदान सांगणार आहे. तर साहित्य हे झाली तुमची कोर आयडिया, ही तुम्हाला सोडायची नाही. तर साहित्याला लिहिताना ठीक आहे, सगळ्यात पहिली स्टेप मी काय सांगितली होती, की स्वरूप लिहायला लागेल तुम्हाला. पहिलं सब पॉइंट तुमचं असेल स्वरूप. ठीक आहे. पहिला प्रश्न काय विचारणार तुम्ही, की साहित्य काय होते? राइट? ते काय होते? हे मी तुम्हाला सांगितलं होतं इथे, राइट? हे बघा. ते काय होते? त्याच्या जागी काय आपल्याला यूज करायची? ती कोर आयडिया यूज करायची. इथे काय कोर आयडिया? साहित्य. तर साहित्य काय होते? तर भरभराटीला आलेले संस्कृत शास्त्रीय ते साहित्य होते. तुम्ही काय केलंय, की एक स्पेसिफिक स्टेटमेंट प्रोव्हाईड केलेलं आहे. एक डेफिनिट स्टेटमेंट प्रोव्हाईड केलेलं आहे. डिफाईन केलंय तुम्ही कोर आयडियाला. एक इलॅबोरेट केलंय थोडंसं. ठीक आहे. हे झालं तुमचं स्वरूप. ही पहिली आयडिया तुमची झाली. ठीक आहे. पहिलं सब पॉइंट तुमचा झालेला आहे. ठीक आहे. दुसरा सब पॉइंट काय असेल? मी त्याचंच उदाहरण देईन,
की नेमकं जे संस्कृत शास्त्रीय साहित्य होतं, त्याचं उदाहरण काय असेल? तर कालिदासाची नाटके, जसे अभिज्ञान शाकुंतलम झालं, त्यानंतर मालविका अग्निहोत्रम झालं, राइट? पुराणे संकलित केली गेली. पुराणे कोणती होती? वायुपुराण झालं, गरुड पुराण झालं, मत्स्य पुराण झालं. ठीक आहे. अशा प्रकारची उदाहरणे एका लाईनमध्ये तुम्हाला लिहायची आहे, एका पॉइंटमध्ये तुम्हाला लिहायची आहेत. आपले 2 पॉइंट झालेले आहेत, की सगळ्यात आधी मी साहित्याबद्दल थोडंफार एक माहिती दिली, की ते भरभराटीला आलेलं संस्कृत शास्त्रीय साहित्य होतं. इलॅबोरेट केलं त्याला, राइट? स्पेसिफिक सांगितलं. दुसऱ्यामध्ये मी उदाहरण दिलं त्याचंच. तिसरा पॉइंट काय असेल माझा, की मी परिणाम लिहीन, की त्या साहित्याचा परिणाम, गुप्तांनी जे योगदान दिलंय साहित्यामध्ये त्याचा परिणाम काय झाला? बघा, नैतिक आणि तात्विक मार्गदर्शन प्रदान केले गेले. ठीक आहे. नैतिक आणि तात्विक म्हणजेच काय? मॉरल अँड फिलॉसॉफिकल गाईडन्स प्रोव्हाईड केलं गेलं. जे काही त्यांच्या साम्राज्यात पोएट्स होते किंवा कलाकार होते, त्यांना एक मार्गदर्शन मिळालं. तर हा कोणता प्रभाव झाला? हा कोणता परिणाम झाला? हा झाला सांस्कृतिक परिणाम. राइट? हा तुमचा सांस्कृतिक परिणाम झाला. ह्याच्यानंतर काय? परत अजून काय परिणाम झाला? तर संस्कृतचे मानकीकरण झाले. मानकीकरण म्हणजे काय? की स्टँडर्डायझेशन. ज्याप्रमाणे हिंदी भाषेचं स्टँडर्डायझेशन आपल्या पूर्ण भारतात झालंय. मराठी भाषेचं स्टँडर्डायझेशन आपल्या पूर्ण महाराष्ट्रात झालंय. म्हणजे ती भाषा ॲज अॅन ऑफिशियल लँग्वेज म्हणून यूज केली गेलेली आहे. त्याचप्रमाणे संस्कृतचंही मानकीकरण, स्टँडर्डायझेशन झालं होतं त्या काळामध्ये. हा परिणाम झाला. तर हा कोणता परिणाम झाला? याला तुम्ही एकतर राजकीय परिणाम म्हणू शकता, जिथं तुम्ही ऑफिशियल लँग्वेज संस्कृत म्हणून हे केली, प्रोव्हाईड केली. त्यानंतर एक सोशल, सामाजिक सुद्धा म्हणू शकता. राइट? अशा प्रकारचे परिणाम किंवा प्रभाव तुम्हाला विचार करायचे आहेत. ठीक आहे. त्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. हा तुमचा थर्ड पॉइंट झाला. जिथे तुम्ही प्रभाव सांगितला. चौथा पॉइंट काय असेल? तुमचा सब पॉइंट की तुम्ही तुलना करताय. सिंपल. ठीक आहे. आता गुप्तांच्या पूर्वीचे काय जे काही साहित्य होते, कोणते होते? वैदिक साहित्य. ते कसे होते? बहुतेक धार्मिकच होते. राइट? हिंदू धर्माबद्दल. परंतु गुप्त हे काय होते? धर्मनिरपेक्ष होते. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? तर सेक्युलर. त्यांनी फक्त हिंदू धर्मावरती फोकस न करता बौद्धिझम म्हणजेच बौद्ध धर्माला सुद्धा काय केलं? प्रोत्साहन केलेलं आहे. बुद्धिझमला त्यांनी प्रोत्साहन केलं होतं. त्यांचं लिटरेचर पण आहे त्याच्यामध्ये. राइट? तर अशा प्रकारच्या तुलना तुम्हाला करायच्या आहेत. कशाच्या? साहित्याच्या. मी गुप्तांच्या केल्या का? नाही. गुप्तांनी जे योगदान केलंय साहित्यात, त्याची तुलना केलेली आहे. बरोबर? तुम्हाला कोर आयडियाला सोडायचं नाहीये. आता सगळ्यात शेवटचा जो पॉइंट असेल आपला, तो असेल सातत्याबद्दल. म्हणजेच काय? कंटिन्यूटी. की आज त्या साहित्याचा आपल्या ह्याच्यात काय उपयोग आहे किंवा कसे प्रचलित आहेत. तर अजूनही विद्यापीठांमध्ये त्यांचा अभ्यास केला जातो. जे काही पुराणं आहेत, ठीक आहे, त्यांचा अभ्यास आपण विद्यापीठांमध्ये करतो. स्पेसिफिकली जे आर्ट्सचे विद्यार्थी असतील त्यांना ते माहीत असेल. त्यानंतर भारतीय रंगभूमी किंवा कवितेवर त्यांचा प्रभाव पडलेला आहे. कालिदास, बरोबर? कालिदासाची नाटकं यांचा प्रयोग आज पण होतो. बरोबर? तर अशा प्रकारे हे बघा मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं आहे, की हे काय आहे? मत्स्य पुराणाचं एक चिन्ह आहे. मत्स्य पुराणाबद्दल एक माहिती पण दिलेली आहे मी तुम्हाला. राइट? तर अशा प्रकारे तुम्हाला यूज करायचं आहे. ही थिंकिंग टूलकिट जी आहे, ती तुम्हाला हेल्प एवढ्यासाठीच करणार आहे, की तुम्हाला उत्तर लिहिताना हा प्रश्न नाही पडला पाहिजे, की मी या पॉइंट नंतर आता काय लिहू? ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे थिंकिंग टूलकिट आहे त्याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. ह्याचं ॲप्लिकेशन यू-पी-एस-सीच्या प्रश्नावरती कसं करायचं? ह्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहे. कारण ह्यामध्ये हा व्हिडिओ खूप आता लंबा होईल, लांब होऊन जाईल. त्यामुळे दुसरा व्हिडिओ मी याच्यावरती डेडिकेट केलेला आहे, की यू-पी-एस-सीचे प्रश्न ही टूलकिट यूज करून कशाप्रकारे सोडवता येतील. त्यामुळे प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका. थँक यू सो मच.